हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण टिफिन बॅग बनवणार आहोत. त्याचा साईज आपण घेतला आहे 19x22 इंच, 19x22. आता आपण टिप मारून घेत आहोत. त्यासाठी आपण फोमचा यूज करणार आहोत. खाली नॉन आहे, मध्ये फोम शीट आहे आणि वरती आपलं मेन फॅब्रिक आहे. आता आपण ह्या लाइनिंग मारून घेतलेल्या आहे त्याच्यावरती 2-2 इंचाच्या. याने काय होतं, फोम शीट खालचं नॉन आणि वरचं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते एकमेकांना व्यवस्थित अटॅच होतं आणि मध्ये कुठल्याही प्रकारचा झोळ येत नाही. साईज पुन्हा एकदा मोजून घेऊ आणि एक्स्ट्रा जर झाला असेल तर तेवढा आपण कट करून घेऊ. 22x19 इंच. एक्स्ट्रा कापड व्यवस्थित लाइनिंग करून घ्यायची आहे आणि मग कट करून टाकायचं आहे. आता 22 इंचच्या बाजूने आपण फोल्ड करून घेत आहोत. टाचणी लावून घ्यायची आहे जेणेकरून कापड इकडे तिकडे सरकणार नाही. अडीच इंचावर मार्किंग करून घेतल्यानंतर आता उभ्या बाजूने आपण 5 इंचावर मार्किंग करून घेत आहोत. आणि हा जो आयत तयार होणार आहे हा दोन्ही बाजूने आपण मार्किंग करून घेणार आहोत. आणि दोन्ही बाजूने मार्किंग करून घेतल्यानंतर आपण तेवढा भाग कट करून घेणार आहोत. अडीच बाय 5 इंच. दोन्ही आयत कट करून घ्यायचे आहेत. हे कट केलेल्या भागांचा सुद्धा आपण वापर करणार आहोत. हे कॉर्नर्स राऊंडमध्ये कट करायचे आहेत. या कट केलेल्या भागांमध्ये आपण एक भाग हा वरच्या बाजूने लावणार आहोत. ते पुढे कळेलच व्हिडिओमध्ये. आणि एका भागाने आपण काय करणार आहोत, त्याला पॉकेट करणार आहोत आतल्या बाजूने. आता हे कट केल्यानंतर कापड तिन्ही कापड सेपरेट होतात, तर त्यामुळे आपण तिथे कडेच्या बाजूने टिप मारून घेत आहोत. जेणेकरून काय होतं, जेव्हा आपण याला कापड अटॅच करतो तर मेन फॅब्रिक हे इकडे तिकडे सरकत नाही. कारण एकदा शिवून झाल्यानंतर पुन्हा उसवणं फार अवघड जातं. त्यामुळे आपण कट केल्यानंतर एकदा पूर्ण परत टिप मारून ही नक्की घ्यायची आहे. तीनही भाग एकमेकांना अटॅच असतात. नंतर शिवायला खूप सोपं जातं. पूर्ण कटिंग केलेल्या भागाला आपण आता पूर्ण कडेने टिप मारून घ्यायची आहे. कोणत्या पण एका बाजूने आपण आता पॉकेट लावणार आहोत आतून. त्यासाठी सरळ इथे पट्टीने मी लाईन आखून घेतलेली आहे. आणि हे जे कट केलेले भाग आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहे. याने काय होतं, आपण जे कटिंग करून टाकलेलं असतं ना ते वाया जात नाही. आतल्या बाजूने तुम्हाला वेगळं पॉकेट लावायचं असेल ना, साधं फक्त नॉन-ओव्हनचं, ते सुद्धा लावता येतं. मग हे जे कटिंग केलेलं आहे ना, याचं तुम्ही सेपरेट पॉकेट शिवू शकता, मोबाईल पाऊच, आणि ते सेपरेट सेल पण करू शकता. परंतु बॅगला हेवीपणा यावा थोडासा, त्यामुळे मी आहे त्याच कापडाचा यूज करत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही विचारायचं असेल तर कमेंट करा, किंवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा.
हे पॉकेट आपण लावून घेत आहोत. त्यासाठी आपण तीनही बाजूंनी व्यवस्थित पक्की टीप मारून घेत आहोत. लॉक करायचं व्यवस्थित वरती आणि डबल टिप द्यायची, म्हणजे पॉकेट एकदम व्यवस्थित अटॅच होतं. आता काय करायचं, जे साईडला निघालेलं आहे ते भाग वरच्या बाजूने घेऊन तिथे एक मार्किंग करून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी सेम मार्किंग करायची आहे आणि वरती मध्य पण काढून घ्यायचं आहे. टेपने आपण आता हे अंतर मोजून घेणार आहोत की किती अंतर आहे. मध्यापर्यंत घेऊन तुम्ही डबल पण अंतर करू शकता किंवा पूर्ण राऊंड तुम्ही मोजून पण घेऊ शकता. आपलं ते 14 इंच आलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, ते दुसरे पण दोन आपण 2.5 बाय 5 इंचाचे जे कटिंग करून ठेवलेले होते ते आपण एकमेकांना जोडून घेत आहोत. डबल टिप मारून त्याला व्यवस्थित कोट करून पण घ्यायचं आहे आणि याचं आपण अंतर मोजणार आहोत 14 इंच आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त आपण ते दोन्ही अटॅच करायला लागणार आहे. म्हणून दोन्ही बाजूंनी आपण पाव इंच अंतर जास्त ठेवलेलं आहे, म्हणजे 14.5 इंचाचं पट्टी घेतलेली आहे. आता या 5 इंचाची जी पट्टी आहे ही याचा आपण मध्य घेत आहोत 2.5 इंच. 2.5 इंचावर सरळमध्ये आपण कापून घ्यायचं आहे. कटिंग आपलं सरळ व्हावं यासाठी आपण एक रेषा आखून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आता आपण चैन ॲड करणार आहोत. सेंटरला पुन्हा मार्किंग करून ठेवायची आहे. चैन ठेवताना उलट्या बाजूने ठेवायची आहे. चैन मी अगोदरच कट करून घेत नाही, जशी लागेल तशी कट करून घेता येते पूर्ण बंडलमधून. त्याने काय होतं, चैन वाया पण जात नाही, व्यवस्थित अटॅच पण करता येते. आणि 1 इंचाची मी नॉन-1ची स्ट्रीप कट करून घेतलेली आहे. त्याने आता काय करणार आहे, मी आतमधल्या बाजूने फोल्ड करणार आहे, जेणेकरून कापडाचे धागे पण निघत नाही आणि चैन पण खूप व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अटॅच होते. इथे काय होतं, त्याला आतमध्ये टाकायचं आणि मग आता याला आपण वरतून दाबटीप द्यायची आहे. याने बॅगच्या आतला भागसुद्धा आहे ना, तो खूप फिनिशिंगमध्ये दिसतो आणि कापडाचे धागे निघत नाहीत. बॅग आतल्या बाजूने सुद्धा खूप फिनिशिंगमध्ये खूप सुंदर दिसते. ड्रेस, ब्लाऊज, वन पीस, घागरा हे सगळं शिवण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप एफर्ट्स लागतात त्याला, मापे वगैरे खूप असतं. त्यापेक्षा बॅग शिवणं हे खूप सोपं काम आहे. एकदा मेजरमेंट समजले आणि आपल्याला एक आयडिया आली की हे कसं करतात किंवा काय, आणि आपल्या साध्या मशीनवरच हे सगळं शिवणकाम करता येतं. त्याच्यासाठी कोणती वेगळी मशीन नसते. हे रॉ मटेरियल यूट्यूबवर खूप लोक आता विकतात, तर तिथे पण मिळतं, ऑनलाईनसुद्धा मिळतं. मिशोवरसुद्धा आपल्याला याचं बरंच साहित्य मिळतं, चेन रनर वगैरे. तुम्ही मिशोवरूनसुद्धा ऑर्डर करू शकता किंवा ऑनलाईन जे विकतात यूट्यूबर्स भरपूर, त्यांच्याकडून पण हे सामान घेऊ शकतात. मी पण हे सामान ऑनलाईनच घेते. एक यूट्यूबर्स ताई आहेत गुजरातच्या, त्यांच्याकडून मी हे सामान मागवते आणि बॅग शिवते. तर ब्लाऊज वगैरे ते शिवले ना, तर शिलाई भरपूर असते. यामध्ये मार्जिन कमी असतं बॅगमध्ये, हे पण मी तुम्हाला सांगते. परंतु आपण ब्लाऊज ते शिवतो ना, तर त्याचे खूप असतं म्हणजे, आणि लेडीजचं पण खूप असतं की असंच झालं तसंच झालं. आणि एक तर आता शिलाई खूप वाढलेली आहे, जशी महागाई वाढलेली आहे त्याप्रमाणे शिलाई अस्तर दोरा यामुळे शिलाईचे रेट वाढलेले आहेत. तर लोकांना असं वाटतं की आम्ही यांना पैसे देतो म्हणजे जसं काय म्हणजे वाटतं ते त्यांनाच माहिती. मग मला त्यानुसार असं वाटलं की आपण अजून वेगळं पण काहीतरी करावं, म्हणून मी हा बॅगचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आता आपण यामध्ये हे रनर टाकून घेत आहोत. आता या बॅगसाठी मी हे प्लास्टिक रनर यूज करत आहे. स्टीलचे सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचे, टॉप क्वालिटीचे रनरसुद्धा मिळतात आणि हे प्लास्टिकचे पण रनर खूप चांगले आहेत, हे सुद्धा चांगल्या क्वालिटीचेच आहेत. बॅग किती रुपयाची आहे आणि त्यामध्ये आपल्याला किती रुपये मिळणार आहेत त्यानुसारच आपण बाकीचं सर्व सामान वापरायचं आहे. दोन्ही बाजूनी मी रनर याच्यासाठी घातले कारण ही टिफिन बॅग आहे आणि टिफिन बॅगला 2 रनर हे
टाकायचेच असतात. ते कशासाठी तर ते बॉटल किती उंचीचे असते वगैरे नाही का, त्याच्यासाठी दोन्ही बाजूने असलं म्हणजे दोन्ही बाजूनी वरती घेता येतं. आता ते हे मी अटॅच करून घेतलं आहे आणि त्यालासुद्धा मी 1 इंचाची ती पट्टी टाकलेली आहे. आता काय करायचं, सेंटर जो घेतलेला आहे आपण इथे वरती, शिवताना जर आपल्याला हे अडचण येत असेल ना, सेंटर मिळवणं वगैरे असं जर प्रॉब्लेम जर येत असेल, आता मी खूप वेळा शिवते त्याच्यामुळे आता ते मला माहीत होऊन गेलेलं आहे. परंतु सुरुवातीला मी काय करायचे, याला टाचण्या लावून घ्यायचे, व्यवस्थित सर्व टाचण्या लावून घ्यायचे आणि मग टीप मारायचे, जेणेकरून अजिबात इकडचं तिकडं होत नाही आणि सेंटर बरोबर मिळवला जातो आणि हे कापडसुद्धा इथे ॲडजस्ट करता येतं. रबर शीटमध्ये सुद्धा ह्या बॅग शिवतात. रबर शीटमध्ये काय होतं, थोडं शिवायला ना हे थोडंसं अडचण येते, कारण रबर शीट हे खूप जाड असतं. तसं फोम फ्लेक्झिबल असतं. फोममुळे कसं पण कापड वळवता येतं आणि खूप चांगलं आणि फिनिशिंगमध्ये पण बॅग शिवता येते. रबर शीट पण खूप चांगलं असतं. उलटं रबर शीट टिकायला जास्त चांगलं असतं फोमपेक्षा. तर मी ब्लाऊजचं सांगत होते. तर मला सांगायचं हे होतं की त्याला खूप मेजरमेंट वगैरे असतात आणि शिवल्यानंतर पण कस्टमरचे खूप काय काय नखरे असतात. तर बॅगचं कसं आहे की बॅग तुम्ही शिवा आणि सेल करा. एक एक्स्ट्रा इन्कम पण तयार होते आणि डोक्याला काही ताप पण नाही. इथे राऊंडमध्ये घेताना काय करायचं आहे, थोडंसं हळू मशीन चालवायची आहे, एक एक टाका वगैरे नाही का, असं चालवायची, तर तो राऊंड असा व्यवस्थित आपल्याला घेता येतो. दोन्ही बाजूंनी सारखं घेऊन मग करायचं आहे. खूप सुंदर बॅग तयार होते ही. बेल्ट तयार करून घेत आहे मी. बेल्टमध्ये मी रबर शीटच वापरते मोस्ट ऑफ, कारण त्याने काय होतं, बेल्टला खूप मजबूती येते आणि खूप छान पातळ सुंदर असे बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. बेल्टचा साईज आपण आपल्या मनावर घेऊ शकतो. मी ह्या बॅगसाठी बेल्टचा साईज हा 18 इंच घेतलेला आहे. त्यासाठी मध्य घेतला आहे आणि मध्याच्या दोन्ही बाजूंनी 2-2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. मध्य घेऊन मध्याच्या दोन्ही बाजूंनी 2-2 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथे आपण हा बेल्ट अटॅच करून घेत आहोत. बेल्ट अटॅच करताना काय करायचं आहे, टिपा जास्त मारायच्या आहेत तिथे, कारण पूर्ण बॅगचा जो भार असतो तो बेल्टवरच असतो आणि हे बेल्ट हे आतल्या बाजूने असल्यामुळे ना, तो निघाला पण तर नंतर लावायला थोडं कठीण जातं, कारण बॅग पूर्ण शिवलेली असते. त्यामुळे बेल्ट लावताना जास्त टिपा मारायच्या आहेत. त्यानंतर आपल्या दोन्ही बाजूच्या टिपा कंप्लीट झाल्यानंतर आपण इथे 1 इंचाची स्ट्रीप कट करून घ्यायची आहे नॉन-वनची आणि पूर्ण कवर करायचं आहे. जो आपला तिन्ही बाजूचा जो भाग होता तो पूर्ण कवर करायचा आहे, फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बॅगला एक चांगली आणि व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे. याने धागे निघत नाहीत. बॅग आतल्या बाजूने सुद्धा खूप छान आणि सुंदर दिसते. चॅनलवर नवीन असाल तर तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन बॅग आणि खूप सारी माहिती मी व्हिडिओमध्ये सांगत असते. राऊंडच्या तिथे घेताना फक्त थोडी हळू टीप मारायची आहे. टीप मारताना डबल घ्यायची आहे, जेणेकरून कसं आपण ज्या रेडीमेड बॅग घेतो त्याला 5 नंबरच्या टिपा मारलेल्या असतात आणि ते उसवलं जातं. तर आपण ही घरगुती बॅग शिवत आहोत, त्यामुळे आपण काय करायचं आहे, तेवढी काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित शिवण द्यायचं आहे, आपली व्यवस्थित फिनिशिंग दिसली पाहिजे आणि कस्टमर हे त्या गोष्टीकडेच ॲट्रॅक्ट होत असतं.
कस्टमरला व्यवस्थित काम दिसलं, व्यवस्थित फिनिशिंग दिसली की त्यांना आवडतं ते. आणि आपले जे कस्टमर आपल्याकडनं घेणार असतात बॅग वगैरे किंवा घेतात, ते अजून 4 लोकांना ते दाखवतात आणि त्यामुळे आपल्याला कस्टमरसुद्धा मिळतं. तर आपल्या कामामध्ये आपण कामचुकारपणा अजिबात करायचा नाही आहे. थोडा त्रास झाला ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सुरुवातीला थोडं कमी रेंजमध्ये विकायचं आहे. जोपर्यंत आपल्याला कस्टमर मिळत नाही, आपल्या आजूबाजूचा क्राऊड बघायचा आहे, त्यानुसार आपण मार्जिन ठेवायचं आहे. बॅगमध्ये खरं तर पैसे कमी असतात, पण एक आनंद पण मिळतो की आपण स्वतः बनवलेली काहीतरी एक वस्तू कोणाला तरी आवडती आहे, कुणीतरी ती वापरतं आहे आणि ते अजून 4 लोकांना सजेस्ट करणार आहेत की ज्यामुळे आपल्याला अजून कस्टमर मिळणार आहेत. आणि ते सांगतात की आणि आपण हाताने बनवलेल्या वस्तूचं कोणी कौतुक केलं तर आपल्याला खूप भारीच वाटतं. बॅग बघितली तुम्ही, आतल्या बाजूने पूर्ण व्यवस्थित तयार झालेली आहे, नीट अँड क्लीन. आणि आता ही बॅग आपण उलटी करत आहोत आणि उलटी केल्यानंतर तुम्ही आता हिचा फायनल लुक बघा, किती सुंदर दिसते. आणि हे जे फॅब्रिक होतं ना फ्लॉवरचं मी वापरलेलं, ते तर एवढं भारी वाटतं आहे ना, त्यामुळे बॅग पण खूप छान दिसते. तुम्ही ही बॅग नक्की बनवून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.